लग्नाला नक्की यायचंय. सुखी राहा. खूप खूप शुभेच्छा. आणि सर बघा, लग्नाची तारीख आहे आणि त्याच्या आधी 2 दिवस फंक्शन आहे, तिथे पण यायचं आहे तुम्हाला. आणि प्लीज यावेळी तरी आंटींना घेऊन या ना. जेनी, तिचं मी काही सांगू शकत नाही, कारण तब्येतीमुळे हल्ली ती फारशी कुठे बाहेर जात नाही, पण मी 100% येणार. त्या जर येऊ शकला तर आम्हाला खरंच खूप आवडेल. येस मिस्टर कदम. हे का, हे बघा, मिस्टर कदम अँड फॅमिली. सो फॅमिलीला सोबत घेऊन या, कळलं का? ठीक आहे. नक्की नक्की. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. कॉफी. थँक्यू. जेनी मॅम, तुमच्या लग्नासाठी ना आम्ही सगळेजण खूप एक्साइटेड आहोत. मी पण एक्साइटेड आहे. तुम्ही येणार लग्नाला, मस्त डान्स बिन्स करणार, म्हणजे काय, माय पार्टनर इन फॅट्स. म्हणजे काय? हो, आणि ते संगीत वगैरे फंक्शन्सला पण यायचं. हो हो नक्की येणार. जेनी मॅम, तुम्हाला आणि अनिल सर, तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा. दोघंही नेहमी असेच हॅप्पी राहा. अरे म्हणजे काय, आम्हाला मुलगा झाला त्याचं नाव ठेवू हॅपी. इथे हे ठेव, हे ठेव इथे. काय चाललंय तुझं? काय झालं सर? काय चाललंय तुझं? गप देव बरा, गपचूप. ठीक आहे, आमचा लग्नाला यायचंय, कळलं का? आणि विथ फॅमिली. हो सर. आता कसं? अरे आणि सांभाळ भाई, तू आवजे नक्की. तू છે ને મારા લગ્નમાં એટલે હું આ વરરાજાનો, તું અણવર છે, અણવર. એટલે મારી સાથે તારે મંડપમાં બેસવાનું, હું જ્યાં જાઉં ત્યાં તારે મારી સાથે બેસવાનું. મંડપથી લઈને રિસેપ્શન સુધી લોકો ચાંદલો આપે, લોકો ગમે તે કરે, મારી સાથે तू મને જોઈએ, બસ પતી ગઈ વાત. सर ना लग्न आहे म्हणून फारच खुश झाले. हा म्हणजे काय? काय बोलले बरं? अरे मी तुला सांगतो, म्हणजे अणवर म्हणजे जेनीचा बेस्ट फ्रेंड श्रेयस आहे की नाही? हो हो बरोबर आहे की नाही? तसं गुजराती म्हणजे जो माझा बरोबर माझा बेस्ट फ्रेंड जो असेल ना, त्याला मी अणवर म्हणतो, अणवर. अरे रघु, आपल्यामध्ये कसं करवली आणि करवला असतो, तसंच ते. अच्छा, ते करवला म्हणते. करवला. हा हा तेच. अरे जे वय करवला की अणवर की बेस्ट फ्रेंड, ते तू आहेस माझा. कारण तू मला माझा मोठा भावासारखा आहेस, म्हणून तू माझा अणवर. सर पण याची काही गरजच नव्हती, मी डायरेक्टच येणार होतो सर. म्हणजे सांगायचं नाही? पत्रिकेची काही गरज नव्हती सर. अरे वेळ आहेस का? चहा प्यायला जातोय का आपण टपरीवर? हे लग्न आहे, लग्नाचं आमंत्रण देणार नाही यार मेरे बडे भाई. एक नंबर आहे आमचा. म्हणजे तुला इन्व्हिटेशन देणारच ना, आणि हा फॅमिली सोबत यायचा. हो सर, सगळ्यांच्या आधी मंडपात मी हजर राहणार. हा, त्याच्यात मी. आणि सगळे काम आरोग्य करणार सर. वा वा वा. त्याच्यात मला शपथ निर्विघ्न लग्न पार पडणार आहे सर. हा. मी सांगतो ना सर. आणि सर, तुम्ही ते म्हणालात ना मोठा भाऊ, तर ते फार बरं वाटलं सर. असं कोणी म्हणत नाही. अरे हे वेड्या, खरंच तू माझा मोठा भावासारखा आहेस, उगाच म्हणत नाहीये मी, म्हणून तू माझा अणवर आहेस. हो सर. कळलं की नाही? म्हणजे यायचा आता फॅमिली बरोबर. हो सर, हा येणार. ना. हा चल जरी बाकी सगळ्यांना देऊया. सर या नक्की. काय ना जेनी? चल आपण जाऊया राधिका वहिनींकडे. नको झालं, सगळ्यांना दिली आपण आमंत्रण पत्रिका. चला आपण राधिका मॅमकडे जाऊया, त्यांना पत्रिका देऊ. चल. नाही, मला नाही द्यायची त्यांना. चल, आय एम शुअर. अच्छा, लग्नाची आमंत्रण झाली पण मलाच बोलवायचं नाहीये का? आनंद, पत्रिका सगळ्यांना दिल्या आहेत, फक्त मलाच नाही. हॅलो, हा 2 तिकीट्स कन्फर्म करा दुबईसाठी. हो दुबई या, अर्जंट. मी ॲड्रेस मेसेज करते, तिकीट्स कन्फर्म झाल्या की पाठवून द्या तुम्ही. हां ओके ओके, पण अर्जंट आहे. हां प्लीज या. कोण आहे मम्मा? बुकिंग एजंट. कोणासाठी तिकीट बुक करतेस? कोण चाललंय दुबईला? शानू बेबी, व्हेरी सून यू विल कम टू नो. मम्मा तू पण गॅरी सारखी सिक्रेट ठेवायला लागलीस का आता? येस,
माझ्यापासून का ठेवते सिक्रेट? शनू बेबी, कारण तुझ्या तोंडात ना तीळ भिजत नाही. यक मम्मा, तोंडात कोण तीळ भिजवतं अशी? अगं तीळ भिजत नाही म्हणजे जाऊ दे. वेळ आली ना की मी सगळं सांगेन कोण आणि कशासाठी दुबईला चालले ते. नाही, मला आत्ताच्या आत्ता सांग. शनू बेबी, उगाच हट्टीपणा करू नको. मी सांगितलं ना वेळ आल्यावर सांगेन म्हणून. पण वेळ कधी येणार यार? व्हेरी सून. पण मम्मा, तुझ्या मनात नक्की काय आहे? नेहले पे दहला मीन्स? मीन्स रिव्हेंज, बदला. वाव मम्मा, सुपर यार. म्हणजे तू त्या गॅरीला दुबईला हकलून देणार का? शनू बेबी, अगं मी गॅरीला दुबईला का पाठवू? मी तर तुला रस्त्यावर आणणार आहे. पण मग एवढं सगळं करून तू मला सांगितलंच नाहीस की दुबईला कोण जाणार आहे? माझा इन्सल्ट करतोस काय? नाही तुला फिकीला लावला ना, सुलक्षणा सबलीच नाव नाही लावणार. कशी चालली तयारी? झाली आमंत्रण? हो, ऑफिस मध्ये सगळ्यांना दिलं. एक्सेप्ट गुरु सर. हो, मला नाही बोलवायचं. बट सर, प्लीज यार जेनी, कम ऑन. परत परत तेच का बोलतोय आपण? एकदा मी बोललो ना की नाही बोलवायचं. आनंद भाऊजी चिडू नका ना. नाही, मी चिडत नाहीये. माझं झालंय. आय मीन इट्स माय डिसिजन. मला त्याला नाही बोलवायचं. मग परत का तोच विषय? सर, मॅम, मला पर्सनली असं वाटतं की आय मीन तुम्ही बॅड नका फील करून घेऊ. त्यांना बोलवायला पाहिजे. ऍटलीस्ट हे यांनी तरी द्यायलाच पाहिजे मॅम इन्व्हिटेशन. काय बोलतेस तू जेनी? गुरुला मी पत्रिका देऊ असं माझ्याकडे एकही कारण नाहीये. काय कारण आहे? अरे बिकॉज त्यांनी पॅचअप. कसलं पॅचअप? आता तो सगळ्यांशी नीट वागतोय ना, आधी सारखा नाहीये, म्हणून सगळ्यांशी पॅचअप झाला असं म्हणते ती. हो ना? पण तरी मला अजिबात वाटत नाही की गुरुने आपल्या लग्नात यावं आणि काही प्रॉब्लेम्स क्रिएट करावे. प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम होणार आहे सर? सर, आपण इतकी वर्ष त्यांना ओळखतोय. याची जाणीव त्याला आहे का? सर, आय अग्री, बट सर आफ्टर ऑल ते तुमचे फ्रेंड आहेत. होता, माझा फ्रेंड होता तो. ओके होते, बट आता ते नीट वागतायत ना तुमच्याशी. म्हणजे मला तरी वाटतं बोलवायला पाहिजे. आणि काय प्रॉब्लेम होणार आहे सर? म्हणजे सी, इट्स युअर डिसिजन आफ्टर ऑल. बघा म्हणजे तुम्ही. आनंद भाऊजी, जेनीला काहीतरी वेगळं वाटू शकतं ना. तिला सांगू द्या ना, तिला बोलवू द्या. पण वहिनी, तो आजपर्यंत जेव्हा जेव्हा कुठल्याही फंक्शनला आला ना, तेव्हा तेव्हा त्यांनी काहीतरी इश्यूज क्रिएट केले. आणि मला नकोय माझ्या लग्नात कुठलेही इश्यूज. अरे दरवेळी इश्यू होईलच असं नाहीये ना. आणि ते आपले कलीग आहेत. मला असं वाटतं आपलं कर्तव्य आहे त्यांना इन्व्हिटेशन देणं. ठीक आहे, तुम्ही नका बोलवू. मी माझ्यातर्फे तरी त्यांना बोलवते ना. आनंद भाऊजी, आता तुम्ही भांडू नका प्लीज. आपण असं करूया ना, कामाचं बोलूया की. आता श्रेयस येतच असेल, ते व्हेरिफिकेशनचे डॉक्युमेंट्स. म्हणजे झालं काम? हो. अरे कमाल. बरं आनंद भाऊजी, हा? उद्याला तुम्हाला दोघांना माझ्या घरी यायचंय केळवणाला. आता तिच्याकडे कशाला बघताय? हो, येऊ आम्ही. ओके नाही जेनी? येस मॅम. अरे नमस्कार. नमस्ते काय नमस्ते नका करू तुम्ही. अरे भूक लागली, चहा नाश्ता ठेवा. आम्ही चहा नाश्ता करायला आलो. मानते ना मी चहा. तुम्ही या तर खरं, बसा तर खरं. हो भाई, मस्ती करतो बाबा. कुठे आहेत तुमचे ते वसंतराव? आहेत आत आहेत. मी बोलावते, तुम्ही या बरं, बसा. या ना. हे घ्या, हे का बरं? ठेपले बनवले होते ना, घेऊन आले. अरे काहून बरं एवढं सगळं बनवायचं? आता लग्न घर आहे म्हटल्यानंतर तुम्हाला का कामं कमी असतील का? ते कमी नसतं, पण काय की जेवायला नाश्त्याला काहीतरी चांगलं पाहिजे ना, म्हणून घेऊन आलेले आहे. बरं. या बसा. अहो बाहेर या, पहा बरं कोण आलंय. कोण आलंय? या पहा. अरे क्या बात है, प्रत्यक्ष भावी सासू सासरे. बसा. हे शब्द ऐकून आहे ना मला खूप टेन्शन येतं. सासू सासरे. टेन्शन? कसलं टेन्शन?
हो अरे मी पूर्ण रात्र विचारत होता की आपली जी सून होणार आहे त्याला मग किती आणि काय काय प्रकारचा त्रास देऊ, म्हणजे त्याला काय काय पदार्थ बनवायला येतो, काय सांगू त्याला, काय काय काम सांगू. तुम्ही चुप रहो ना हवे, काही पण काय बोलते तुम्ही. अरे बाबा मस्ती करतो मी, बाकी काय नाही. बाकी वसंतराव, आपल्या घरी सून तर सगळी मजबूतच असतं ना. सुख वस्तू घराण्यातला वाटतो का नाही. खरंय. आता आमची राधिका बघा ना, सून जरी असली तरी घरात कशी मुलगी म्हणून वावरते. पण शेखरभाई, दुःख एकाच गोष्टीचं वाटतं, सुनबाईला गुरुची साथ नाही लाभली. आपला मुलांच्या नशिबात काय काय असतं ते आपल्याला कुठं माहित असतं. का होणार आहे कोणाच ठाऊक. બધું ઠીક થઈ જશે. દેવાवर ભરોસા ठेवा. अरे हो, तुला माझ्यावर भरोसा नाहीत का? आहेत ना, मग दे ना पत्रिका वगैरे दे ना, ज्यासाठी आलेलो आपण ते. हे घ्या. या वसंतराव, घ्या तुमची पत्रिका आणि तुम्हाला आमंत्रण स्वीकारलं. ओके. तुम्ही दोघांना लग्नाला यायचं आहे. निश्चित. अहो दोघं काऊन बरं, आम्ही तर 5 जण येऊ ना. तर अथर्व तर आतापासूनच नाचत आहे, आनंद काकाचं लग्न आहे, आनंद काकाचं लग्न आहे. हो बरोबर, आनंदचा त्याच्यावर खूप जीव आहे आणि आनंद अथर्वासाठी काय पण करू शकता. परमेश्वराच्या कृपेनं आनंदचं हे लग्न कार्य अगदी आनंदात आणि सुखासुखी होऊ देत. विसरलं ना काय? आपल्याला जायचं होतं. कुठे? म्हणजे सोसायटीमध्ये जायचं होतं ना सगळं हे पत्रिका वाटायला. चला चला जाऊया. एक काम करा बरं, तुम्ही दोघंही जाता का पत्रिका द्यायला? आम्ही दोघी जणी गप्पा मारत बसतो का. हो हो, पण तुम्ही एक काम करा, ते गप्पा गोष्टी सगळं करा तुम्ही, पण ते कांदा भजी बनवून ठेवा. का मी जरा बाहेर जाणार, लोक पाजणार, सरबत आणि चहा वगैरे, मग येऊन आम्ही कांदा भजी खाऊ. ओके, चला चला वसंतराव चला. काय पूर्ण दिवस खायची गोष्ट करते. सरिताबेन, का असं गप्प झाले? काय नाही हो, पोरांचा विषय निघाला ना की मग मला गुरु आणि राधिकाचा विचार मनात येते. आम्ही पण खूप टाइम विचारते, आपल्या गुरु आणि राधिकाच्या असं का झालं. पण बोलतात ना, देवाच्या मनात काय आपल्याला समजत नाही. पण मला राहत नाही ना. तुम्ही माच हो ना, आईला काळजी असते. बरं, आता किती आनंदाचा क्षण आहे का नाही. आनंदचं लग्न आहे, दोघंही जिगरी दोस्त. गुरुला काही पडलं नाही बरं त्या. नाही, असं काही नाहीये. गुरुला पण वाटते. का वाटते? काही नाही वाटत त्या. कोणासोबत बोलत नाही, काही नाही. त्याही नाही त्याच्यासोबत बोलणं सोडून दिलं. एकटा पडला का. आणि गुरुच्या या एकटा पडण्याला का नाही तो स्वतः कारणीभूत आहे. राहिला असता सगळ्यांसोबत बोलला असता तर का बिघडला असतं. नशिबात असं असलं तरी काय करणार ना. मला समजतं सगळं. मी पण आई आहे ना. येस. सुलक्षणा सबनीस आपणच का? नाही, माझी मम्मा. काय आहे? कुरिअर आले. मम्मा. येस बेबी. कुरिअर आलाय. आले. येस. कुरिअर वा. नक्की. मम्मा, दुबईच्या तिकीट्स माझं मोठं काम झालं. मम्मा, येस. तुम्हाला अजून सांगितलं नाही ही दुबईची तिकीट्स कोणासाठी आहेत आणि कोण चाललंय. शालू बेबी, तुला कसं कळत नाही ग. आपण चाललोय दुबईला. चाललोय दुबईला. येस. खूप शॉपिंग करा. आपण शॉपिंग साठी नाही जात आहोत, आपण नुसत्या जात आहोत. पण आपण का जातोय? एकदा का 35 crores मिळाले ना की आपण दुबईला. वाव, वी विल फ्लाय एस्केप टू दुबई. येस. पण मामा, मी तिकडे गेल्यानंतर शॉपिंग करणार आणि तुम्हाला स्टॉप करायचं नाही. पण आतापासून करू नको शॉपिंग, कळलं तुला.
हो कळलं. हे माझ्याकडे जेनी, येस सर. काय नाही, झाली का लग्नाची तयारी? चालू आहे सर. मी पण ना, लग्न म्हणलं की शेवटच्या क्षणापर्यंत चालूच असते ना तयारी, शॉपिंग, सगळी गडबड चालूच असते. पण आय एम व्हेरी हॅपी. तुमची इतकी छान लव्ह स्टोरी आणि आता तुम्ही लग्न करणार, सो आय एम रिअली हॅपी. थँक्यू सर. जेनी, मला माहितीये तू माझ्याशी मोकळेपणानं नाही बोलत आहेस. गेल्या काही महिन्यांपासून हे ऑब्झर्व करतोय मी आणि त्याची कारण काय आहेत त्याची मला कल्पना आहे. आनंद माझ्यावर नाराज आहे, त्याला मला लग्नाला बोलवायचं नाहीये. नाही नाही, अजिबात एक्सप्लेनेशन देऊ नकोस. त्याला वाटणं स्वाभाविक आहे ना. पण काय जेनी, मी इतकंही वाईट नाहीये का? तुमच्याबद्दल सतत चांगलेच विचार असणार ना माझ्या मनात. ते झालं तरी आनंद मित्र आहे माझा, म्हणजे आता होता म्हणावा लागेल, पण ऍटलिस्ट माझ्यासाठी तरी तो मित्र आहे. आणि तू पण किती आधीपासून माझी कलिग आहेस, एवढं काम केलंय आपण एकत्र, त्यामुळे मी नेहमीच तुमच्याबद्दल चांगलाच विचार करणार. शेवटी एक अटॅचमेंट असतेच ना ग. तरी सुद्धा मी हे लग्न मिस करेन. आय मिस दिस. मला अजून आठवतंय ALF कंपनीची सुरुवात आपण कशी केली होती. एक एक मेंबर जुळत गेला आणि एक मोठं कुटुंबच तयार झालं. आणि या सगळ्या कुटुंबामध्ये माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा मेंबर कोणी असेल तर तो तू होतीस जेनी. सदैव माझ्या पाठीशी, माझा राईट हँड म्हणूनच होतीस तू. काही असेल, जेनी शिवाय पान हालायचं नाही. कोणाचे फोन नंबर असतील जेनीला विचारा. अरे परवा कोणाला फोन करायचा राहिला जेनीला विचारा. मीटिंगचे मिनिट्स काय जेनीला विचारा. कुठल्या डील्स क्लोज व्हायच्या जेनीला विचारा. कुठलेही डिटेल्स, बस जेनी अशी ह्युमन कॅल्क्युलेटरच होती. म्हणजे अजूनही आहे. येस सर. दोज वर द गोल्डन डेज, राईट? येस सर, दोज वर रिअली द गोल्डन डेज. कायमच तुला लहान बहिणीसारखं मानत आलोय जेनी. आज याच गोष्टीचं वाईट वाटतंय की एवढी माझी लहान बहीण जिला मी मानतो ती तिच्या लग्नाला सुद्धा मी येऊ नाही शकत आहे. मला माहिती आहे आनंदला मला बोलवायची इच्छा नाही. त्याला नकोय मी लग्नाला यावं म्हणून. I'm really sorry sir. Actually आनंद सरांची इच्छा. जेनी, इट्स ओके, ऍब्सोल्युटली ओके. आनंदची इच्छाच नाही म्हणलं असं फोर्स नको करायला आपण. ओके हा, प्लीज त्याच्या मनाविरुद्ध काहीही करू नकोस ना, तुझ्या मनाविरुद्ध. पण माझ्या मित्रासाठी आणि माझ्या ह्या लहान बहिणीसाठी जे आशीर्वाद, माझ्या सदिच्छा या कायम असणारच आहेत. आनंदी राहा. बिचारे गुरु सर, मला त्यांना इन्व्हाइट करायचं होतं पण आनंद सर बोलवणारच नाही. चला, माझं काम तर झालं. जेनीला बरोबर इमोशनल ब्लॅकमेल केलं. आनंद, तुझी काही इच्छा नाही का मला लग्नाला बोलवायची? तर कुणी लग्नाला बोलवो अथवा न बोलवो, गुरुनाथ सुभेदार तिथे येणारच.